इंदसदवंदियाणं तिरुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। 85 गाथा नंबर 91 बघत होतो। जीवा पोगलकायां धम्मा धम्माय लोगदोणण्णां तत्तो अनण्णमण्णम् आयासम् अंतवदिरित्तम्। काय सांगितलं होतं अर्थ? आकाश हे कोणापासून अन्य आहे, कोणापासून अनन्य आहे? आकाश द्रव्य कथंचित अन्य आहे, कथंचित अनन्य आहे। कोणाशी? 5 द्रव्यांशी। म्हणजे जे लोक आहे त्या लोकाशी आकाश द्रव्य हे कथंचित अनन्य आहे आणि कथंचित अन्य आहे म्हणजे अलोक आकाशात सुद्धा त्याचं अस्तित्व आहे, हेच सांगितलं गाथेमध्ये। जीव पुद्गल धर्माधर्म आणि लोकापासून अनन्य आहेत। जीव पुद्गल धर्माधर्म आणि काल आणि हे सगळे द्रव्य 5 द्रव्य लोकापासून अनन्य आहेत, पण आकाश द्रव्य जे आहे ते अनंत अमर्याद आहे, ते लोकापासून अनन्य पण आहे आणि अन्य पण आहे, असं गाथेमध्ये भाव सांगत होते। तर यातलं थोडंसं वाचायचं होतं मला। काल बघितलं ना एक वाक्य, काय? अशी कोणती जागा आहे की जिथं जागा नाही? असं कोणतं क्षेत्र आहे जिथं क्षेत्र नाही? असं कुठलं आकाश आहे जिथं आकाश नाही? असं कुठलंही स्थान नाही। तसं या जीवाच्या असंख्यात प्रदेशामध्ये असं कोणतं स्थान आहे जिथं ज्ञान नाही, जिथं आनंद नाही? तर सांगितलं संपूर्ण जीवद्रव्य आनंदाने भरलेला आहे, ज्ञानाने परिपूर्ण आहे, त्यामुळं कुठेही ज्ञान नाही असं होणार नाही। पण तरी जीव काय करतो? त्या आनंदासाठी परद्रव्याशी एकत्व करायला जातो, त्यातून आनंद मिळवायचा प्रयत्न करतो। जो मनुष्य दुखी है, शंकित है, भयभीत है, उनके क्लेश का कारण है कि बाह्य परिग्रहों में ममत्व परिणाम लग रहा है। जैसे किसी गाय को ले जाना है तो उसकी जो छोटी बच्चिया है उसे आप ले जाइए। गाईला कसं न्यायचं? एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं असेल तर फंडा खोंडा म्हणायचं आहे। मला वाटलं त्याचा फंडा आहे म्हणायला काय, खोंडा। हां, त्याला हातात उचलून घेतलं तर ती गाय सहज मागं जाते। अधिक नहीं चल सकती है तो आप उसे, हां, वासरू, हां, होय, गायचं वासरू नसतं का? चला रहू दे। अधिक नहीं चल सकती है तो आप उसे गोद में उठाकर चलने लगे तो वह गाय अपने आप पीछे पीछे भागती है। तो जैसे यह गाय ममता के कारण पराधीन है, ऐसे ही ये समस्त संसारी जीव, कोण कोण? ते संसारी जीव, संसारी जीव। हा, असं एकांत पण नाही, जिथं सांगताय तिथं पहिल्यांदा संसारी माना तर बाहेर सुटाल, नाही तर नाही। हां, कुठे गेलं? हा ना, म्हणजे बाहेर पडायचंय तर कुठं आहे हे पण दाखवावं लागतंय आचार्यांना। तुम्ही आहे संसारात, अजून मुक्त झालेला नाही आहे। ये समस्त संसारी जन ममता के कारण परपदार्थों के इतने तीव्र आकर्षण में पराधीन हो गए हैं। इस जगत में इस जीव के लिए कोई दूसरा सहाय होगा क्या? कोई किसी के दुख को मिटा देगा क्या? किसी इष्ट वियोग वाले पुरुष या महिला को समझाने के लिए मित्रजन व नाते रिश्तेदार सभी आते हैं,
तो वे सब उसके दुःख को मिटने में समर्थ है क्या? एका माणसाचं दुःख नष्ट करायला इतके सगळे गोळा झाले तरी पण तुम्ही त्या दुःखाला नष्ट करू शकत नाही का? कारण दुःख बाहेर नाही आहे. दुःख तुमचं ज्ञानामध्ये घेतलंय तुम्ही, त्यामुळं ते ज्ञान जोपर्यंत क्लिअर होणार नाही तोपर्यंत दुःख नष्ट होणार नाही. म्हणून सांगतायत काय करा, दुःख नष्ट करायचं तर विशुद्धी वाढवा. ती वाढणार कशी? स्वभावाच्या अवलंबनाने. मी कोणाचं नाही आणि कोणी माझं नाही ह्याचं जेव्हा स्वीकार होणार ना तेव्हाच विशुद्धी प्रगटणार. असं माताजी त्या डॉक्टरला सांगतायत. आता लय माहीत नाही आहे त्यांना काय नमोकार मंत्र काय असं वगैरे, पण तयारी इतकी आहे ना तिची ऐकायची, समजून घ्यायची. मला शिकवा, मला सांगा. ते प्रतिक्रमण शब्द म्हणायला येईना तिला, ते मला काहीतरी द्यायला सांगा अम्मांना. जे काही त्रास होते त्याचं प्रतिक्रमण काय असतं ते, मग कसं करायचं ते. मग नमोकार मंत्र म्हणले आम्हा. ती म्हणली मला येत नाही. मग काल मंदिरात बसून मग नमोकार मंत्र शिकवला तिला. एवढं छान म्हणला ना तिने, आणि म्हणली मला थोडं थोडं माहिती आहे आता. म्हणजे सुखी करायचं ना तर आपली आतली परिणती असेल तर सहज सुख उत्पन्न होते. आणि ज्याला दुःखी आहे ना अंतरंगातून, त्याला किती प्रयत्न करा तो सुखी होऊ शकत नाही. अरे वे कोई भी उसके दुख को मिटने में समर्थ नहीं है. वह ही खुद अपने ज्ञान की संभाल करे तो उसका वह दुःख मिट सकता है. आता तिच्या घरातले सगळेजण म्हणायला लागलेत की काय त्यांचं घराचं शिफ्टिंग चालू आहे तर तू ये. ती म्हटली मी अम्मांचं काम झाल्याशिवाय येणार नाही. म्हणजे पहिल्यांदा मला प्रेफरन्स हे आहे. म्हणजे काय म्हणायचं, एक सहज कसे भाव प्रगट होतात. शेवटी आपलं ते अम्मांचं पुण्य म्हणायचं की असे भाववाले भेटलेत आपल्याला. आपल्याला कसले भेटते तो? आपल्याला पाय पडावं लागते, अपॉइंटमेंट घ्यावं लागते डॉक्टरची. ते पण भेटले तर भेटले, नाही तर नाही. तर ते डॉक्टर येऊन मला करू दे म्हणते. अरे वे कोई भी उसके दुख को मिटने में समर्थ नहीं है. वह ही खुद अपने ज्ञान की संभाल करे तो उसका वह दुख मिट सकता है. जहाँ उसने इतना ज्ञान बनाया कि इस संसार में मेरा कहीं कुछ नहीं है, मैं तो अकेला हूँ. आज इस भव में अन्य किसी गति में आ गया हूँ. यहाँ कौन किसका है, सभी न्यारे न्यारे जीव है. यहाँ किसका शोक करना, यो ज्ञान बनाते ही वे सारे दुःख अपने आप टल जाते हैं. म्हणजे बाहेर कोणी तुम्हाला विचलित करू शकत नाही आहे जर तुम्ही स्वतः स्थिर असणार तर. आपणच स्वतः स्थिर नाही आहे, त्यामुळं बाहेर निमित्त असतं. ते चांगलं निमित्त असलं तरी अस्थिर होणार, वाईट असेल तर होणारच होणार. त्यांनी एक उदाहरण दिलं इथं. त्यामुळं एक कवि ने कहा है, उस स्थिति का चित्रण खींचा है जबकि वसंत ऋतु के आने का समय होता है, जब पुराने पत्ते झड़ने लगते हैं. पात गिरनता यो कहे, सुनो वृक्ष वनराय, अब के बिछुडे कब मिले, दूर पडेंगे जाय. कोण कोणाला म्हणतात? झाडाची पानं झाडाला म्हणतात. एकदा आम्ही याच्यातून सुटलो तर किती दूर जाऊन पडणार आणि तुला कधी परत मिळणार काय माहिती. वृक्ष से बिछुड़ता हुआ पत्ता मानो कह रहा है कि हे वनराज, अब हम तुमसे बिछुड़ रहे हैं. न जाने तुमसे बिछुड़कर कहाँ के कहाँ उड़ जाएंगे. अब हम तुमसे कहाँ मिल सकते हैं, कहाँ मिल सकेंगे. तब उत्तर में वृक्ष कह रहा है, वृक्षराज यो बोलिए, सुन पत्ता इक बात, या घर या ही रीत है, इक आवत इक जात. काय एक आल्याशिवाय दुसरं जायचं नाही. बरोबर आले ते वेळेवर. म्हणजे झाडाचं पान म्हणते झाडाला की मी आता इथून विखरणार तर कधी तुला परत येऊन भेटणार, असं म्हणलं का अम्मांना. आता मी गेल्यावर तुम्हाला कधी भेटणार परत. तर तिथं ते वृक्ष म्हणते की अरे जीवा, नाही काय ते आता त्या पानाला बरं का, की सुन पत्ता एक बात, या घर या ही रीत आहे. या घरामध्ये हीच रीत आहे. एक येतंय तर
एक जाते। तब वह वृक्ष कहता है कि अरे पत्ते, एक बात तो सुन ले, तुम इसकी क्या फिक्र करते हो? यह तो इस संसार की रीति है कि एक आता है तो एक जाता है। अगर कोई नहीं आता तो आप जा नहीं सकते। एक जाता है तो एक आता है, ते आज जाणार येतो म्हणून त्यांना सांगाय कोणालाशिवाय जायचं नाही। ए पत्ते, यदि तुम हमसे बिछुड़ रहे हो तो दूसरे नए पत्ते तुम्हारी जगह पर आ जाएंगे। तो इस जगत में किसका शरण ढूंढते हो? यहाँ कोई सहाय न होगा, अपनी संभाल अपनी स्वयं करनी है। संसार अशरण आहे, त्याच्यामध्ये कोणी बहिरंगामध्ये शरणभूत नाही। भेद विज्ञान करके सबसे भिन्न अपने आप के स्वरूप का प्रतिबोध करना और अपने को केवल रखकर अपने ज्ञान और आनंद स्वरूप से तृप्त बने रहना, यही है अपनी संभाल। मैं समस्त द्रव्यों से भिन्न हूँ। का शिकायचं आहे आकाश द्रव्याचं वर्णन? आकाश द्रव्य कसं आहे? सामान्य माहिती आहे आपल्याला की सगळ्यांना जागा द्यायला कारण असतं। अजून कसं आहे आकाश? अजून कसं आहे हो? अजून कसं आहे आकाश द्रव्य? निर्विकल्प आहे, सगळ्यांना जागा देत असताना। बरं, समता रूपाने सगळ्यांना जागा देतं, विभाव रूप होत नाही, स्वभाव रूपाने परिणमन करतं। अजून कसं आहे आकाश? बोला की। बरं, चेतन आहे। अजून आकाश ज्ञेय आहे। ज्ञानाला काय 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 आवाज येईना? आकाश परद्रव्य रूप होत नाही, बर, स्वतंत्र द्रव्य आहे। म्हणलं की स्वभाव रूपच परिणमन करतं, विभाव रूपाने ते परिणमन करत नाही। आणि काय म्हणले मी आता? आकाश हे ज्ञानाचा ज्ञेय मात्र आहे। आकाशामध्ये माझं सुख आकाशामध्ये नाही आहे। आकाशामध्ये म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या घरामध्ये कशामध्ये सुख आहे? म्हणून पळत पळत जातो घरामध्ये सुख मिळवायला। कुठे गेलो? 2 घर आहेत आता आमच्याकडे सुखाची। दोन्ही घरात सुख आहे काय? अर्धा अर्ध तर घरात सुख नाही। म्हणजे क्षेत्र हे सुखाला कारण नाही। त्यांनी समाधी मरण भाषामध्ये एक छान घेतलंय बरं का कडवं। क्षेत्र कुठलं तुझं ह्याच्यासाठी? रोग शोक आदिक जो वेदन, सो सब पुद्गल लारे। मैं जब अपनो रूप निहारो, तब ये सब दुख भागे। या काय जिनेंद्राचं नाही? सो सब पुद्गल लारे, तोंडात असलेलं येईल। रोग शोक आदिक जो वेदन, ते सब पुद्गल लारे। मैं तो चेतन व्याधि बिना नित, है स्वभाव हमारे। यातन सो इस क्षेत्र संबंधी, कारण आन बन्यो है। खान पान दे या को पोषो, अब समभाव ठन्यो है। काय केलं? रोग शोक आदिक जो वेदन, सो सब पुद्गल लारे। जे काय तुला हे रोग होतोय, शोक होतोय, ते सगळं काय हो? पुद्गलाशी रिलेटेड आहे। इवन तुझे परिणाम सुद्धा पुद्गल आहेत त्यावेळेस, जेव्हा तू पुद्गलाला विषय करून जाणतोयस। पण तू कसं आहे? मैं तो चेतन व्याधी बिना नित, है स्वभाव हमारे। मी तर नित्य व्याधीने रहित चेतन भाव स्वरूप आहे। व्याधी कोणाला?
व्याधी चेतन का अचेतन? असं वाटतंय का रोग झाला तर तो अचेतन आहे? मलाच, मीच, सगळं किती त्याच्याशी अभेद होऊन जातो. डोकं दुखाल्यावर, छाती दुखाल्यावर काय करायचं? घेतलं का प्रतिक्रमण? मला होतोय हे किती आपण त्याशी अभेद वेदन करत असतो. सांगतायत चेतन आहेस तू, व्याधीने रहित आहेस. यातन सोईस क्षेत्र संबंधी कारण आन बन्यो है. आता तू या क्षेत्रात आलायस या शरीराच्या, त्यामुळं तिथं एक कारण बनले, बस एवढंच की ते तुझं म्हणतोय तू. आणि काय करतोयस? खान पान दे या को पोषो, म्हणजे या क्षेत्रात आहे म्हणून ह्याचं बघायचं कार्य चालू आहे तुझ्याकडून. पण अबसम भाव ठन्यो है. आता काय झालंय, हे खायला प्यायला सुद्धा मागत नाही जेव्हा अंतिम समय चालू आहे, तर तू त्याच्या नादी लागू नकोस. तू काय कर? समभाव ठेव. आयुष्यभर खाऊ पिऊ घालायचं कार्य केलंय, आता ते खात नाही म्हणल्यावर जबरदस्ती घालून किती जाणार आहे हो? म्हणजे उलट खाऊ पिऊ घालायचं कष्ट आहे शरीराला, वाटतंय का? खायचं कष्ट आहे असं वाटतंय का? अजून 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 खावं वाटतंय. पुरणाची पोळी खावं वाटते. म्हणजे सांगतायत की म्हणून आता तरी समभाव जागृत कर. आता तरी त्या शरीरापासून भिन्नता जाण. काय कर जीवा? आकाशापासून, म्हणजे या शरीरापासून, शरीररूप आकाशापासून, क्षेत्रापासून मी अन्य आहे, भिन्न आहे असं जाणा. काल एक वाक्य आलं होतं असंच कोणाच्या तर स्टेटसला, जे आत्ता सांगितलं ना, असं की पानं पडतात आणि काय म्हणतात झाडाला? मी तुझ्यापासून विखरलोय तर कधी येऊन भेटणार परत माहीत नाही. तर त्यांनी जरा वेगळ्या व्ह्यूनी सांगितलं हीच गोष्ट. पत्तों ने रंग बदला और वो गिर पडे, गिर गए. काय म्हणले? पत्तों ने रंग बदला, रंग बदलतात ना, ज्यांनी रंग बदलला त्याची स्थिती अशी होती हे सांगतायत. पत्तों ने रंग बदला और वो गिर गए, वरना पेड़ को संभालने में कोई दिक्कत नहीं थी. काय झालं? तुम्ही तू स्वतःचा रंग बदलला म्हणून तसंच सांगितलं. आपली पर्याय काय करतोय आपण? रंग बदलती आहे ना सतत. परविषयाला जिथं जिथं करायला जातो तिथं रंगीबेरंगी होत आहेत, आणि मग त्यामुळं ती स्वभावापासून च्युत होते, दूर जाते. नाहीतर स्वभावाला काही ओझं आहे का पर्यायाचं, किंवा त्या पर्यायाला ढकलायचं आहे काय बाहेर? म्हणून सांगतायत की रंग बदलू नकात. रंगीबेरंगी घाला वाटते तुम्हाला अजून. म्हणून सांगतायत काय करा? ती पर्याय स्वभावाकडं लावा, तर त्या स्वभावाला प्राप्त होणार आणि त्याच पर्यायामध्ये आपल्याला आनंदाची, सुखाची प्राप्ती सहज होणार. मग आत्म्याचा रंग कसा आहे? समता रंग आहे. समताचा स्वभाव काय म्हणायचं? साम्य भावाचा रंग कसा असतो? जो सो सो चेव, जसा आहे तसा आहे, त्याला जाणार तर कुठल्या रंगाची गरज पडणार नाही. असं मी कुठल्या शरीराची नाही, तेच की साम्य भावाचा रंग सांगतोय आम्ही. कशाची? म्हणूनच की पर्याय सांगतोय आम्ही. पर्याय जी काय तुम्ही पराला विषय करणार ती रंगीबेरंगी झाली, तिने आपला रंग बदलला, स्वभावाला सोडलं म्हणजे विभावरूप रंगामध्ये रंगली आणि त्यामुळं बाहेर गेली. म्हणून आम्हा पण घटवतेत ना रंगपंचमी. काय घटवते तो? काय करा म्हणतात आम्हा? अपने रंग में काय? रंगमा 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 रे प्रभू थारा ही रंगमा रंगी गयो रे. मग त्यांच्या रंगात तर रंगा की जाऊ देत. कुठं जातोय आपण? सगळं बाहेरच्या रंगामध्ये अडकतोय आणि त्यामुळं च्युत होतोय. मग त्या झाडाला काय जड नव्हतं त्या पानाला सांभाळणं, पण तसंच सांगितलं या जीवाला पण. तसं आपल्या जीवाला सुद्धा कुठली पर्याय नको अशी नाही आहे. पर्याय तर काय उत्पन्न होणार, नष्ट होणार आहे. फक्त तिने जर स्वभावाकडे विषय केला तर ती पर्याय अविनश्वर होऊन जाईल, जशी सिद्ध अवस्था. म्हणून सांगितलं आनंद जर कॉन्स्टंट ठेवायचा असेल तर रंग बदलू नका.
जिथं रंग बदलला तिथं दुःख आहेच. काय तर सांगत होते मी, काय सांगत होते? नाही रंगाचंच काय तर सांगत होते, काय लक्षात नाही. अपना ही रंग मोहे रंग दो प्रभु जी, आत्म का रंग मोहे रंग दो प्रभु जी, रंग दो रंग दो रंग दो प्रभु जी. असं ते त्यात घेतलंय त्यांनी त्या. मग रंग म्हणजे काय घालायचं तिथं अर्थ? स्वाद म्हणा. तसा मला आनंद मिळू दे. अपनाही रंग मोहे रंग दो प्रभुजी, माझ्याच आनंदामध्ये मला लिप्त होऊ दे, माझ्याच ज्ञानाचा मला स्वाद घेऊ दे. बाहेरच्या रंगामध्ये मला अडकायचं नाही. कोणी या जगामध्ये कोणी हा हे सांगत होते मी की असं शाळेत शिकवलं ना आम्हाला, ते व्हाईट रंग असतंय तो काय म्हणायचं, कंपॅरिझन करा. 7 रंग एकीकडं आणि व्हाईट रंग एकीकडं, कुठला चांगला आहे हो? तर त्यांनी सांगितलं त्या प्रिझम मधनं जर ते पास केलं ना व्हाईट रंग, तर 7 रेस बाहेर पडतात. म्हणजे तुमच्या एका रंगात पण 7 रंग आहेत ॲक्च्युली, पण तुम्हाला 7 रंगांची रुची. म्हणले अभेद रूपाने पाहायला गेलं तर ते एक पांढरा रंगच सगळ्यांना सामावून घेणारा असतो. मग असं आम्हाला म्हणायचे हो, जेव्हा असं बघितलं ना त्यावेळेस असं कॉलेजमधले भेटलेले वगैरे कोण, आता अज्ञानी म्हणा जैन म्हणा, असे ते म्हणायचे की म्हणले तुझ्या आयुष्यात काय रंगच नाही आहेत. आणि मी म्हणायची माझे रंग जसे आहेत ना तसे तुमच्याकडं कोणाकडं नाही आहेत. म्हणजे काय, कोणाची दृष्टी कशी असते. चला नको रंगायला आपण त्याच्यामध्ये. आकाश द्रव्याला कुठला रंग आहे हे सांगतायत. पुढून या. तर 92 गाथा चालू होती आपली. कुठं जायचंय? तर आकाशद्रव्य कसं आहे हे सांगतायत. आगासम अवगासम गमनठिदी कारणे हिंदे दिजदी उड्डंगदी पधाणा सिद्धा चिठ्ठन्ति किध तत्थ. चांगलं एक वेगळं व्ह्यूनी आता आकाशद्रव्य सांगतायत. म्हणजे काय म्हणायचं, एक दृष्टी म्हणा, एक वेगळ्या अँगलनी खुलासा करून सांगतायत आकाशद्रव्य कसं आहे. आकाशाला गमन आणि स्थितीचा हेतूपणा मानण्यामध्ये दोष आहे. म्हणजे लोक असं पण मानतात हे समजतं ह्याच्यातून. म्हणजे काय, एक विचारलं शंकाकारांनी, म्हटलं की जिथून तुम्ही आला नातेपुतेहून इथं आला तिथं आकाश होतं का नाही, येईपर्यंत मध्ये आकाश होतं का नाही, इथं आला आकाश आहे की नाही, मग तिथून निघाला इथंपर्यंत आला आकाशद्रव्य आहे, इथं येऊन थांबला आकाशद्रव्य आहे. मग म्हणले आकाशच करेल ना मग सगळीकडं मदत तुम्हाला, गमनाला थांबायला. कशाला धर्माधर्म मानायचे? 6 द्रव्यातून 2 द्रव्ये कमी झाली असती, 4च द्रव्यांमध्ये कार्य झालं असतं. कशाला करायचं 2 द्रव्ये वेगळी? म्हणजे त्यांना म्हणायचं आहे आकाशालाच गमन, स्थिती आणि अवकाशाचं कारण माना. असं शंका आली कधी तुम्हाला? काय करायचं आहे आपल्याला, काय संबंधच नाही. हां, तर सांगतायत काय, असं नाही. जर काय होईल सांगा, जर आकाशालाच गती आणि स्थितीचं हेतू मानलं तर? नाही नाही, द्विक्रियावादीला 2 दिलाय ना समय सारमध्ये. बरं, एकच द्रव्य 3 क्रिया करायला लागलं तर म्हणजे मिथ्यात्व म्हटलं इकडं जीवाच्या दृष्टीनं, आणि इकडं सर्व द्रव्यांची व्यवस्था. बरं ठीक आहे, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कार्य करत नाही, पण आपत्ती काय येईल असं विचारलं त्यांनी. जर असं झालं की आकाशद्रव्यच तुम्हाला गमन आणि स्थिती करायला मदत करतं, तर काय प्रसंग आला असता? सगळ्यात मोठा प्रसंग सांगा, काय आला असतो?
गमन पण स्थिती पण कसं करणार? सगळं करणार. तेच असं झालं असतं करणार नाही. तर म्हणले लोक अलोकाचा विभाग राहिला असता का? तुमचे 5 द्रव्य इथपर्यंतच जाणार, त्याच्या बाहेर नाही जाणार असं काही सांगताच आलं नसतं. कुठेही गेले असते. यत्र तत्र अनंत आकाश आहे. धर्म अधर्म द्रव्यामुळं तर विभाग झालाय की इथपर्यंतच तुमचं गमन होणार आहे, लोकाच्या बाहेर तुम्ही जाऊ शकणार नाही आहे. 5 द्रव्य जिथे आहेत ते विश्व आहे. हे का सांगितलं? धर्माधर्म द्रव्याच्या निमित्तात असा विभाग झालाय. जर आकाशानेच त्यांचं पण कार्य केलं असतं तर आलोकात गमन का नाही झालं असतं? मग त्यांनी ते सिद्धांवरून घेऊन सांगितलं गाथेमध्ये की ते सिद्ध वर जाऊन लोकाग्र स्थानी का निवास केले असते, का थांबले असते? गेले असते ना वर वर वर, कुठेही गेले असते. किंवा काय म्हणायचं, तुम्ही पण इथं थांबलाय, कसेही इकडं तिकडं गेला असता. म्हणजे इथंच याच क्षेत्रामध्ये लोकामध्येच नसतं राहिला, अलोकामध्ये सुद्धा सगळी द्रव्य आढळली असती. त्यामुळं लोक अलोक असा विभाग नष्ट झाला असता. त्यामुळं जर 2 द्रव्य नाही मानलं असतं धर्म अधर्म, तर त्यांचा लोप केला तर आकाशाचा पण लोप झाला असता. कारण आकाशाचं कार्य ते त्या रूप राहिलंच नसतं. जर धर्म अधर्म द्रव्य नाही मानली असती तर आकाश द्रव्याचा पण लोप झाला असता. कारण त्यांचं कार्य ह्यांनी करणार. मग एकाच द्रव्याने 2 कार्य करायला लागल्यावर त्याचा स्वभाव राहणार का तसा? मग अन्य द्रव्य रूपाने सुद्धा मी कार्य करतो असं झालं असतं. मग एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कार्य करायला जाईल तर विश्व व्यवस्था राहणार नाही. त्यामुळे तिथं त्या द्रव्याचा पण नाश झाला असता. कशाचं कशाचं? आकाश द्रव्याचं स्वरूप नाहीये ना. धर्म अधर्म द्रव्याचं जे स्वरूप आहे ते आकाश द्रव्याचं स्वरूप नाही. पण तसं मानलं असतं तर दोष आला असता. म्हणजे ते आपण 7वी गाथेमध्ये सांगितलं ना, सगळे मिळून मिसळून राहत आहेत, एकत्र राहत आहेत, तरी सुद्धा एकमेक होत नाही आहेत, एकमेकाचं कार्य करत नाही आहेत. केले असते तर आपत्ती आली असती. मग एक द्रव्य सुद्धा हां तेच ना. म्हणजे सगळ्या द्रव्यांचं लोप होऊन जाईल, विश्व व्यवस्था राहणार नाही. मग इथं सांगतायत जर आकाश गमन व स्थितीला कारणपूर्वक अवकाश देते, जर आकाश द्रव्य गमन हेतू अवगाहन हेतू स्थिती हेतू असेल तर ऊर्ध्वगती प्रधान असणारे सिद्ध निकिता निकिता बस इथं जवळ 5 मिनिटं बस. काय सांगायला लागले? ऊर्ध्वगती प्रधान असणारे सिद्ध त्या लोक आकाशाचे अंती का स्थित होतात, पुढे का गमन करत नाहीत? सिद्ध भगवान कुठे आहेत सांग? सिद्ध कुठं राहतात? कुठं? वर गच्चीवर? कुठं? इथं बस की माझ्यासमोर. कुठं राहतात? देवगती नाही आहे. कुठं आहेत? सिद्धशिलेवर. हा मोक्षामध्ये. मग त्यांनी म्हणताय तिथंच जाऊन का थांबतात सिद्ध भगवान, असं वर 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 का जात नाहीत? कुठल्या मतवादीचं मत आहे हो? सिद्ध काय करतात? ऊर्ध्वगमन स्वभाव प्रगट झाल्यामुळं ते नित्य वर 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 जातात, असं जाऊन लोकांच्या अग्रभागी थांबत नाहीत असं त्यांचं मत आहे. एका मतवादीचं. मांडलिक नावाचे मतवादी आहेत, ते मानतात की जसं फुगा वर 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 जातो ना, थांबत नाही कुठं. मिथेन गॅसचा फुगा असेल तर तसं सांगतायत की जीव हा काय करतो, सगळ्या कर्मातून आवरणातून मुक्त झाला तर असंच वर जात राहतो, जाऊन तिथं थांबत नाही. मग बरोबर आहे ना त्यांचं मत? एका अपेक्षेने सांगा. स्वभाव आहे ना तुमचा ऊर्ध्वगमन, मग स्वभावाला बाहेर कोणाचा अडथळा नसतो, मग तिथे जाऊन का थांबले? धर्मद्रव्य नाहीये न पुढं. बर. तिथं जाऊन थांबले हा पण स्वभाव आहे. क्रियावती शक्तीचं स्थिर रूपाने परिणमन हा पण स्वभावच आहे. परामुळं झालं हे पण नाही आहे,
पण निमित्त रूपाने सांगितलं बहिरंगामध्ये हे धर्मद्रव्य नाही आहे, त्यामुळे तिथं ते पुढं गमन करत नाही. म्हणून सांगितलं जरी स्वभाव प्रगट झालाय ऊर्ध्वगमन हा, तरी सुद्धा लोकाग्राच्या वर त्यांची गती नाही, ते गमन करत नाहीत. करू शकत नाही का करूच नाही. तेच ना, मग करू शकत नाही तर असं म्हणलं तर ते त्यांचा स्वभावच तसा आहे. असामर्थ्य नाही सांगायचंय, सामर्थ्य तर आहे पण तिथंच थांबण्याची योग्यता आहे त्यांची. मग बहिरंगात निमित्त पण तसं मिळालं, उपादान त्यांचं तसं आहे हे सांगितलं. अजून एक त्यांनी छान घेतलं इथं की विचारलं जर धर्मद्रव्याची व्याख्या काय, धर्मद्रव्य कशाला म्हणायचं, धर्मद्रव्य कशाला म्हणायचं, काय करतं धर्मद्रव्य, नीट सांगा. जीव पुद्गलांच्या गमन करण्यामध्ये जे निमित्त असतं त्याला तुम्ही धर्मद्रव्य म्हणता. तर त्यांनी विचारलं अशी तुम्ही व्याख्या केली तर व्याख्या पराधीन झाली. म्हणले तुम्ही गमन करणार तर तिथं धर्मद्रव्य आहे, म्हणजे तुमच्या गमनामध्ये कारण असतं म्हणून ते धर्मद्रव्य त्याचा स्वभाव आहे असं जर म्हणलात तर म्हणले तो स्वभाव नाही राहणार, विभाव होईल. धर्मद्रव्यानी उपादान, त्याच्या उपादानाकडून व्याख्या सांगा. काय सांगायचं, स्वतः तर ते गमन करत नाहीये, गमन करताना मदत करते, हे तुम्ही काय करताय, बहिरंगातून पराकडून सांगताय त्याचं विश्लेषण. मग म्हणले जर धर्मद्रव्या काय गमन करताना त्या मदत जीव पुद्गलांना धर्मद्रव्य कार्य करतंय तिथं असं म्हणलात तर त्याचं काय म्हणते स्वाधीन परिभाषा नाही झाली, ती पराधीन झाली. मग काय करायची स्वाधीन परिभाषा, मग तेच ना, परत बाहेरूनच झाली ना व्याख्या ती. जीव पुद्गल स्वयं गमन करत असताना धर्मद्रव्याची व्याख्या काय, जीवाची व्याख्या काय, तुम्ही स्वतंत्र सांगता का नाही, ज्ञान दर्शनवाला तो जीव आहे, तसं धर्मद्रव्याची व्याख्या स्वाधीन सांगावं. गती हेतुत्ववाला धर्मद्रव्य. मग तेच झालं ना, गती हेतुत्व म्हणजे काय झालं, स्वतः तर गती करत नाही आहे, बघायचं गती हेतुत्व सांगणार त्याचा कसं. गुण आहे, हेतुत्व धर्मद्रव्याचा गुण आहे. मग ती गतीचा परिचय करण्यासाठी गमन करू इच्छिणाऱ्या जीवाने पुद्गलांना त्याचा परिचय व्यक्तता दाखवण्यासाठी परत आश्रय घेतला. ही गती हेतुत्व त्याचा स्वतःचा गुण आहे, स्वभाव गुण. बरोबर. म्हणजे गती आणि स्थितीला कारणपणा हे धर्मद्रव्याचं स्वभाव आहे. तुम्ही व्याख्या करायला जाताना त्यांचं अवलंबन घेताय जीव पुद्गलाचं, पण तुम्हाला दिसत नाही आहे किंवा तुम्हाला प्रतीतीमध्ये येत नाही आहे म्हणून सांगावं लागलं जे परिचित आहे त्यांच्याकडून अपरिचिताची ओळख. मग तसंच म्हणलं जीवसुद्धा दिसत नाही आहे ॲक्च्युली, मग कसं सांगणार जीव कोण आहे कसा आहे, तर सांगतात ना हलतंय चालतंय श्वासोश्वास चालू आहे. मग ह्या सगळ्या शरीराच्या क्रियांवरून तर तुम्ही ओळख करून देताय, त्याच्यामध्ये प्राण आहेत काय, त्याचं सगळं हलनचलन चालू आहे वगैरे ह्याच्यावरून. म्हणजे बहिरंगातून ओळख करून देण्यासाठी परिचिताकडून अपरिचिताकडे जातात. मग तसंच धर्मद्रव्य सुद्धा अमूर्तिक आहेत, मग त्यांचा परिचय कसा करायचा, ह्याच्यासाठी जीव पुद्गलाची ओळख घ्यावी लागली, म्हणजे त्याच्याकडून त्याची व्याख्या करावी लागली. पण स्वभाव कसा आहे त्याचा, गमनाला मदत करणे हा स्वभाव आहे त्याचा. मग ते कोण करेल, कधी करेल, कसं करेल त्याचं त्याच्यावर आहे. कोण कसं करायचं हे धर्मद्रव्य सांगत नाही. तुम्ही आता बाहेर गेला, आताला धर्मद्रव्याने नेलं का नाही, येऊन बसला परत धर्मद्रव्याने थांबवलं का नाही, तुम्ही कसं करणार आहे त्याच्यामध्ये बस ते आहे. पण काय निकिता एक दिवस येणार 4 दिवस गायब होणार, मग तिथं वाट बघत बसणार का आली नाही निकिता वाचायला, काय का नाही आली, मग धर्मद्रव्यांनी आणलं नाही सांग मान्ना कसं. आता धर्मद्रव्यांनी थांबवलं का स्मिताताईंनी थांबवलंय, स्मिताताईचा धर्मद्रव्य झाल्या अधर्मच करून टाका मला. असं नाही आहे, आपली इच्छा असली तर आपण स्वतः गमन करतो का नाही,
मग असं गमन करून येत जा, 10 वाजता वाचून दाखवत जा. चला, तर सांगतायत म्हणून की गाथेचा अर्थ वाचते. जर आकाश गमन व स्थितीला कारणपूर्वक अवकाश देते, म्हणजेच अवगाहनाला पण हेतू आहे, गतीला पण हेतू आहे, स्थितीला पण हेतू आहे असं मानलं, तर ऊर्ध्वगती प्रधान असणारे सिद्ध त्या आकाशाच्या अंती म्हणजे लोकाकाशाच्या अंती का स्थित होतात, पुढे का जात नाहीत? मग आकाशच जर मदत करणार होतं तर पुढं आकाश आहेच, मग ते कुठेही जायला पाहिजे होते, पण ते गमन करत नाहीत. आकाशस्य अवकाश एक हेतोः गती स्थिती हेतुत्व शंकायाम दोष उपन्यासः अयम. आकाशाचा अवकाश हा एक हेतू आहे, पण गती आणि स्थिती या हेतुत्वाच्या शंकेमध्ये कशा रीतीने दोष येतो त्याचा हा उपन्यास आहे. म्हणजे कसं दोष लागेल जर गती आणि स्थिती हेतू मानलं तर मग काय आपत्ती येईल हे सांगतायत. यदि खलु आकाशम अवगाहिनाम अवगाह हेतुः इव. जर आकाश खरोखर अवगाहींना, जे कोणी अवगाहना घेणारे द्रव्य आहेत त्यांच्या अवगाहनेमध्ये हेतू आहे ज्याप्रमाणे, त्याप्रमाणे गतिस्थितिमतां गतिस्थिती हेतुः अपि स्यात्. गतिस्थिती करणाऱ्यांच्या गतिस्थितीमध्ये सुद्धा हेतू मानला तर, अवकाशाप्रमाणे गतिस्थितीला सुद्धा हेतू मानला तर, तदा सर्वोत्कृष्ट स्वाभाविक ऊर्ध्वगती परिणताः भगवन्तः सिद्धाः बहिरंग अंतरंग साधन सामग्र्यां सत्याम अपि कुतः तत्र आकाशे तिष्ठन्ति इति. तेव्हा सर्वोत्कृष्ट स्वाभाविक ऊर्ध्वगतीने परिणत कोण? सिद्ध भगवान. तर भगवान सिद्धांच्या बहिरंग आणि अंतरंग साधन सामग्री असताना सुद्धा कशा रीतीने तेथे आकाशामध्ये तिष्ठती, थांबतात, त्याच्या पुढं का नाही जात? सांगा. सिद्धांच्या गती आणि स्थितीमध्ये अवगाहनामध्ये अंतरंग कारण काय, बहिरंग कारण काय? जे काही सिद्धांचा ऊर्ध्वगमन सुरू आहे तर त्याच्यात अंतरंग साधन काय आणि बहिरंग साधन काय? बर, नाही ते तर आहे की, पण सिद्धांचं उदाहरणच का घेतलंय ह्याच्यासाठी विचारलं की सिद्ध स्थित अंतरंग बहिरंग साधन मिळालं असताना लोकांच्या अग्रभागी जाऊन थांबतात का? अंतरंग साधन काय, बहिरंग साधन काय? त्यांची उपादान योग्यता अंतरंग कारण. बर. आणि बहिरंग गती आणि स्थिती सर्व कर्मांचा अभाव झाला ना, आवरणांचा अभाव झाला, म्हणून ते ऊर्ध्वगमन करतायत, म्हणून तो ऊर्ध्वगमन स्वभाव प्रगटलाय. अंतरंग कारण आहे ऊर्ध्वगमन स्वभाव आणि बहिरंग कारण आहे सर्व आवरणांपासून मुक्ती. आणि मग तिथं निमित्त रूपाने धर्मद्रव्य तिथंपर्यंत जाण्यासाठी मदत करते. म्हणून त्यांनी विचारलं बहिरंग अंतरंग कारण सामग्री असताना सुद्धा मग तिथंपर्यंतच का गेले? म्हणजे आवरणांचा अभाव झालाय, जाऊ देत वर. अंतरंग स्वभाव प्रगट झालाय, वर जाऊ देत. मग तिथं आकाश आहेच कुठं पण निमित्त रूपाने बहिरंगामध्ये धर्मद्रव्याचा पुढं अभाव आहे, म्हणून पुढं गमन करत नाहीत. म्हणून असं त्यांनी तिथं त्या आकाशामध्येच का स्थित राहतात? जर त्यांना अंतरंग बहिरंग दोन्ही कारण प्रगट झाले तरी तिथं जाऊन का थांबतात, असा प्रश्न केला. म्हणून फक्त उपादानच कार्याचा करता नाहीये, तर तिथं बहिरंगामध्ये निमित्त सुद्धा आवश्यक आहे. कशाला म्हणायचं निमित्त? आपल्याला जेव्हा ज्ञान होणार त्यावेळेस तिथं बहिरंगामध्ये हे शास्त्र, गुरु, भगवान त्यांचा उपदेश मिळालाय. मग मला काय झालं? आत्म्याचं ज्ञान झालं, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. मग उपादान म्हणायचं तुझं ज्ञान, गुण, तुझा पुरुषार्थ. आणि बहिरंगामध्ये निमित्त कोण आहे? तर हे जिनेंद्र भगवंतांचे वचन.
म्हणून ह्या जिनवाणीचं इतकी महिमा यायला पाहिजे असं सांगितलं. जे म्हणले ना मी कालवृद्धींचं वर्णन लिहिते त्याच्यामध्ये, तर एक तिथं त्यात असं सांगितलं की तुम्हाला आज जिनवाणीचं महत्त्व नाही आहे. मग स्टोरी जर सांगितली त्याच्यामध्ये की कुठं झालं होतं ते जिनवाणीची होळी केली होती, कधी झालं होतं, कुठं झालं होतं, साऊथ इंडियामध्ये कुठंतरी झालं ना. तर तिथं अशी किती दुर्मिळ असलेली जिनवाणी सगळी होळी करून टाकली त्या लोकांनी. मग आता असं सांगितलं एका पंडितांनी असं एका सभेमध्ये की इतक्या जिनवाणीचा तुमच्याकडून तुम्हाला न मिळण्यासारखं पाप, म्हणजे लुप्त झाली ती जिनवाणी, तुम्हाला प्राप्त नाही झाली, किती तुम्हाला खेद व्हायला पाहिजे, किती तुमचं पापाचं उदय आहे. तर ते लोक सगळे म्हणाले हो ते असतं तर किती आनंद झाला असता, किती आपल्याला लाभ मिळाला असता. मग त्यावेळेस त्या पंडितांनी विचारलं, हाय त्या जिनवाणीचं किती लाभ घेता हो, हां सगळी जिनवाणी वाचून काढली का हो तुम्ही, असं म्हणताय की ते असतं तर बरं झालं असतं. मग असलेलं पण असंच नष्ट व्हायला लागलंय. म्हणजे त्या लोकांनी म्हटलं द्वेषाने नष्ट केली आणि तुम्ही अज्ञानाने नष्ट करताय. म्हणजे पंचास्तिकामध्ये घेतलंय बरं काही ठिकाणी त्यांनी की अज्ञानाने तुम्ही त्या या ज्ञानाचा श्रुताचा नाश करताय. कोण करताय? शेजारचे. आपण नाही, शेजारचे. म्हणजे मी करतोय म्हटल्यावर म्हणून सांगतायत जपा स्वतःमध्ये त्या जिनवाणीला, त्याचं स्वतःसाठी इतका लाभ करून घ्या आणि आपल्या निमित्तात इतरांना सुद्धा त्याचं ज्ञान मिळू द्या, तर त्याची महिमा समजणार, अन्यथा नाही. काय म्हणताय प्रगतीताई? तेच नुसतं अज्ञान, कुठे प्रमाद पण आहेच की. मग तेच की, त्यालाच म्हणायचं अज्ञान. कारण ह्याचं तुम्हाला महिमा माहीत नाही, हेच सगळ्यात मोठं अज्ञान आहे. आणि ज्याला महिमा समजली तो प्रमादी पण राहणार नाही. जसं सांगितले ना, एक जण आहेत कोणीतरी मुंबईमध्ये राहणारे, त्यांचं काय म्हणायचं असं, तिथलं लाईफ किती फास्ट आहे आणि जागा थोडी, माणसं जास्त, पैसा कमी, त्यात काम जास्त, हे सगळं तिथलं तसली लाईफस्टाईल आहे. तशामध्ये सुद्धा एक जण आहेत जे की पूर्ण जिनवाणीसाठी डिवोशन आहे त्यांचं. सगळे हे ग्रंथ PDF करणार, सगळ्यांना फॉरवर्ड करणार, एवढंच करतात असं नाही, त्यांचं सुद्धा आजीविका आहेच. हेक्टिक जॉब आहे, काय सकाळपासून रात्रीपर्यंत ते ऑफिसमध्ये काम करायचं, त्यातनं वेळ मिळालं की हे सगळं इतरांना प्रोव्हाइड करायचं, स्वतः त्याचं स्पेशली पहाटे 5 वाजता उठून ऐकायचं कंपल्सरी, असं त्यांनी स्वतःला ठेवलं आहे त्याच्यामध्ये. मग तसं आपण किती करतोय उपयोग? म्हणून म्हणलं आपल्याला जिनवाणीची महिमा नाही आहे, म्हणून जिनवाणी नष्ट होणार आहे. मग ते पापी होते का तुम्ही? हो, मी म्हणले नाही बरं का, कोणाला पापी मी म्हणलं नाही. पण सगळ्यांनी आपला निर्णय करायला पाहिजे की मी जर त्याला आपल्या स्वाध्यायामध्ये, अध्ययन चिंतनामध्ये घेत नाही तर सगळ्यात मोठा पापी कोण? निकिता, पापी कोण? तू का मी? तू पण आणि मी पण. हेच सांगायला लागलेत की आपण त्याला जरासं महत्त्व द्या, वेळ द्या, ज्ञान द्या, आपली शक्ती द्या, आपलं आयु द्या, सगळं असंच नष्ट व्हायला लागलंय. म्हणून सांगतायत थोडं थोडंसं का असे ना सुरक्षित करा आपल्यामध्ये, तीच खरी जिनवाणीची सेवा आहे. हो, जाणा हा मी ज्ञाता द्रष्टा जीव आहे, ऊर्ध्वगमन स्वभाववाला शुद्ध जीव आहे, अमूर्तिक अस्पर्शी जाणणारा जीव आहे. मी म्हणजे आकाशद्रव्य नाहीच, मी म्हणजे धर्मद्रव्य नाहीच, मी म्हणजे अधर्मद्रव्य नाहीच. भिन्नता जाणा, मी चेतनमय जीव आहे, सर्व चेतन पदार्थांपासून सर्वथा सर्वदा भिन्नच आहे. या सर्वांना मी जाणणारा मात्र आहे.
सर्व द्रव्य ज्ञेय मात्र आहेत. मी आत्मा ज्ञानवाला आहे. मी आहेच. विसर्जन. नमो हरिहर.